सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भारत हिंदू राष्ट्र की, भारत हिंदू राष्ट्र की। नवापूरमध्ये श्री पवनपुत्र हनुमान चालीसा पठणाचा भक्तिमय सोहळा 99व्या पठणाला उत्स्फूर्त प्रतिसाद। नवापूर शहरात सुमाणिक परिवारातर्फे तसेच श्री पवनपुत्र हनुमान चालीसा पठण ग्रुपच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या निवासस्थानी श्री हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत भक्तिमय वातावरण निर्माण केले। कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीराम श्री हनुमानजी महाराज, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वर्गीय माणिकरावजी गावित तसेच स्वर्गीय सुरेखाबाई गावित यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून करण्यात आली। पूजन व आरती भरतभाऊ गावित आणि त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सभापती सौ संगीता गावित यांच्या हस्ते पार पडली। यानंतर श्री हनुमान चालीसा पठणाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी नगराध्यक्ष जयवंत जाधव, जयश्री गावित, युवा उद्योजक धनंजय गावित, नगरसेविका शिल्पा जयस्वाल, अंबादास आतारकर, जयेश जयस्वाल यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते। श्री पवनपुत्र हनुमान चालीसा ग्रुप दर मंगळवारी शहरातील विविध भागांत हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करत असतो। विशेष म्हणजे या ग्रुपचे हे 99वे हनुमान चालीसा पठण असून त्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। हनुमान चालीसा पठणाचे नियमित आयोजन भागवत चौधरी, महेश वारुडे, दुर्गेश पाटील, कल्पेश धोड्या, शैलेश जगताप, निमेश प्रजापत, संजय लोहार आणि योगेश मोराणकर हे करत असतात। यावेळी भरतभाऊ गावित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जीवनात कोणतेही कार्य करताना मन एकाग्र ठेवून भगवंताची मनापासून प्रार्थना केल्यास यश निश्चित मिळते। तसेच आई-वडील हेच खरे भगवंत असून त्यांची सेवा केल्यास देवही प्रसन्न होतो। लहान गोपाल मंडळी मोठ्या भक्तिभावाने हनुमान चालीसा पठण करत असल्याचे पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल श्री पवनपुत्र हनुमान चालीसा ग्रुपचे आभार मानले। तदनंतर श्री पवनपुत्र हनुमान चालीसा ग्रुपतर्फे श्री हनुमानाची मूर्ती भरतभाऊ गावित यांना भेट देण्यात आली। मंगळवारच्या दिवशी पवनपुत्र मंडळाने गेल्या बऱ्याच दिवसापासून दर मंगळवारी आपण हनुमान चालीसा पठण करतो आणि आज माझ्या घरासमोर माझ्या गल्लीत हा 99वा हनुमान चालीसा मंगळवारच्या दिवशी होत आहे। म्हणजे तुम्ही विचार करा की या बालगोपालांनी कधीपासून सुरुवात केली असेल। म्हणून ज्यांची ही प्रेरणा आहे आणि ज्यांना हे भगवंताने आशीर्वाद दिला आणि भगवंताने करायला लावलं, खरोखर त्यांचे मी मनापासून आभार मानतो की प्रत्येकाच्या लहान गोपालांच्या मनामध्ये ही धार्मिकता असली पाहिजे आणि जी माता आहे, जी जननी आहे, त्या मातेपासून आपल्याला सगळे संस्कार मिळतात आणि इथं सगळी माता जननी बसलेली आहे आणि या माता जननी समोर हे सगळं आपण हनुमान चालीसेचं पठण ऐकलं करत आहोत। तर हेच संदेश प्रत्येक घरात, प्रत्येक गल्लीत माझ्या माता भगिनीने प्रत्येक बालगोपालाला हनुमान चालीसा हे पठण केलंच पाहिजे आणि पठण झालंच पाहिजे। याच्यासाठी सगळ्या माझ्या माता भगिनींनी हे प्रयत्न केले पाहिजे। जर आपल्या मनामध्ये धार्मिकता असेल, आपल्या परिवारामध्ये धार्मिकता असेल तर प्रत्येक क्षणोक्षणी भगवंत हा आपल्या बरोबर असतो। तो सुखात असेल, दुःखात असेल, चांगल्या प्रत्येक कामामध्ये भगवंत आपल्याला सहकार्य करत असतो, आशीर्वाद मिळत असतो। हे जीवन आज आम्हाला जे मिळालं आहे हे भगवंतामुळेच आपल्याला मिळालेलं आहे।
आणि ज्या भगवंताने हे आपल्याला सुंदर जग बघायला दिलेलं आहे, तर त्या भगवंताच्या चरणी आपण नमन झालं पाहिजे, भगवंताचं आपण उपकार मानले पाहिजे, भगवंताची स्तुती केली पाहिजे. आणि जेवढं आपण भगवंताला आपल्या हृदयामध्ये स्थान देऊ, तेवढं आपलं संस्कारिक आणि धार्मिक ही पुढे जाणारी आहे, धार्मिकता पुढे जाणारी आहे. आणि जेव्हा माझे बालगोपाल हे हनुमान चालीसा पठण करतात, तेव्हा मला फार आनंद झाला. हनुमान चालीसा पठण करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. मी सुद्धा 7वीला होतो तेव्हापासून हनुमान चालीसा म्हणायचो, ते आजपर्यंत रोज हनुमान चालीसा पठण केल्याशिवाय मी पण घराच्या बाहेर निघत नाही. आणि आज या ठिकाणी तुम्ही सगळ्या बालगोपालांनी या ठिकाणी हनुमान चालीसा येऊन पठण केली. मला माझे जुने दिवस बालपण मला आठवलं की मी बालपणी सुद्धा माझं एकटा हनुमान मंदिरात जायचो आणि पठण करायचो, तोडकी मोडकी हनुमान चालीसा वाचायचो. पण आज जेव्हा तुमच्याकडनं जी हनुमान चालीसा ऐकली, मन तृप्त झालं की हे संस्कार आज आपल्या नवापूरमध्ये छोट्याशा गावामध्ये इतके चांगले संस्कार आपल्याला बघायला मिळत आहेत. आज जर बघायला गेलं तर जो तो कुठल्या ना कुठल्या तरी व्यसनामध्ये लीन आहे, कुठल्या ना कुठल्या तरी त्याला वाईट व्यसन लागलेलं आहे. पण या पवनपुत्र मंडळाने एक चांगलं व्यसन, एक चांगला छंद आपल्या या मुलांना लावला. हा प्रत्येकाच्या घरामध्ये हा छंद जोपासला गेला पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये हा बालवीर हनुमान हा आपल्याला बघायला मिळाला पाहिजे. ज्या हनुमान दादाने प्रभू रामचंद्राची जिथं जिथं प्रभू रामचंद्राला गरज पडली त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राबरोबर त्याच्या सावलीसारखा उभा राहिला. आणि सीता मातेसाठी त्याने त्या लंकेमध्ये जाऊन लंकेचं दहन करून त्या लंका पेटवली आणि प्रभू रामचंद्राला मदत केली आणि प्रभू रामचंद्राला विजय मिळवून दिला. सत्याचा विजय झाला. म्हणून जेव्हा जेव्हा आपण आपली लढाई लढू तर सत्याची लढाई लढायची. जेव्हा सत्याची लढाई लढतो तेव्हा साक्षात हनुमान दादा हा आपल्याला बरोबर असतो. म्हणून जेव्हाही आपण चांगलं काम करू, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करा, हनुमान दादाचं पठण करा. नक्कीच आपल्याला येणाऱ्या प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळेल.